चला तर आज भेटूया विजयदादा बैकर ह्यांना, जे ASI चे रिटायर्ड कर्मचारी आहेत. त्यांच्याकडून आपल्याला या गडाची खूपशी माहिती मिळणार आहे, ती त्यांच्याच तोंडून ऐकूया आपण. विजयदादा, आम्हाला या लोहगडाबद्दल काही तुम्ही माहिती द्याल का? हो, माझं नाव विजय बैकर. मी 2007 साली ह्या शासनामध्ये भरती होऊन मी लेबर म्हणून पहिला भरती झालो. लेबर भरती झाल्याच्या नंतर मग कर्मचाऱ्यांनी फार मोठी जबाबदारी अंगावर टाकली की तुम्ही गडावर लक्ष ठेवून सगळं काय कंट्रोल करायचं काम तुम्हीच घ्या आणि इतर चांगल्या लोकांना रिक्वेस्ट करा. आता ह्या गडाची माहिती अशी आहे, हा गड 7th सेंचुरीमध्ये म्हणजे 7वान काळातला गड आहे. अच्छा. भोजराजे आणि चालुक्यकालीन. अच्छा. बरं, त्यावेळेला कसं आहे, त्यावेळेला गडावर अशा पायऱ्या वगैरे काही नव्हतं, असा मातीचा कच्चा रस्ता होता. असं आहे, ज्यावेळेला महाराजांनी सुरतचं सोनं लुटलं, ते सेफ्टी जागा म्हणून, सुरक्षित जागा म्हणून महाराजांनी लोहगडला चॉईस केलं. गडाचं स्ट्रक्चर कसं आहे, विंचवाच्या आकारामध्ये आहे, म्हणजे विंचवाच्या पोझिशनमध्ये. महाराजांनी जिथे सोनं ठेवलं ते विंचवाचं तोंड एवढं मोठं आहे की त्यात हजारो लोक रेस्ट करतील. सोनं ठेवायला 4 ते 5 रूम, आतमध्ये अंडरग्राऊंड भुयारी मार्ग, आणि सगळ्यात अगोदर लोमेश ऋषींची ती तपचाराची गुफा, विंचवाचं तोंड. सोनं ठेवलं, लक्ष्मी ठेवली म्हणून महाराजांनी काय केलं, विंचवाच्या तोंडाला लक्ष्मी केव असं नेमप्लेट लावलं. हे गडाचं मेन वैशिष्ट्य. मग त्याच्यातून प्रवेश बाहेर केल्यानंतर मग विंचवाच्या पोटात प्रवेश करायचा. पोटामध्ये महादेवाचं मंदिर, हनुमानजीचं मंदिर, पिराचं मंदिर म्हणजे दर्गा, पेशवेकालीन नाना फडणीसांनी बांधलेले ट्रँगल मध्ये तलाव, कोणी 16 कोणी. हे झालं विंचवाचं पोट. पुढे जायचं विंचवाच्या शेपट्यावर. शेपट्याला महाराजांनी नाव काय दिलं, विंचू काटा. विंचू काटा म्हणजे विंचवाचं शेपू. त्याचा वापर महाराजांनी कशाला केला, जो कोण कैदी कर्मचारी काम करेल, डोळ्यावर पट्टी मारून धक्का मारून त्याला फेकून द्यायचं, म्हणजे त्या वेळचा तो कडेल. बरोबर. त्या गडाच्या भोवती 4 गड आहेत, विसापूर, तुंग, तिकोना आणि कोरीगड. सेंटरला लोहगड, गडापेक्षा उंच. त्यावेळेला जर आपल्यावर अतिक्रमण होत असेल तर आजूबाजूच्या गडावर संदेश मेसेज सिग्नल द्यायला तुमच्याकडे फोन होते का? नव्हते ना त्यावेळेला. महाराजांनी संदेश मेसेज सिग्नल देण्याकरता या गडाला चॉईस केलं. ते सिग्नल संदेश मेसेज कसे द्यायचे सांगा बरं? काय त्यांच्याकडे खबरी असतील? नाही, काठीला गवत जाळून कसा सिग्नल द्यायचा, मशालीचा वापर करून आजूबाजूच्या गडावर संदेश मेसेज द्यायचा. अरे वा, छान, चांगली. एवढे गडाला प्रख्यात आहे आणि तेवढा मजबूत पण आहे. त्याच्यामुळे लोहगड नाव त्याचं. लोहगड नाव का दिलं, तो लोहासारखा मजबूत आहे. बरोबर. 2 दगडाच्या जॉईंट मध्ये लोखंडी आयर्नचा तुकडा आहे. अरे वा. त्याचं मिश्रण असं आहे, गूळ, चुना, हिरड आणि डिंक याच्या मिश्रणाने ते फिट केलेलं आहे. आताचे आर्किटेक्चर, आताचे जे आर्किटेक्ट आहेत ते हे मिश्रण वापरत नाहीत, पण हे मलमपट्ट्या चिकवायची काम करतात. हो ना. हो, पण त्यावेळेस म्हणजे काय बुद्धिमत्ता अफाटच होती. एवढे बोलून मी माझे 2 शब्द. नाही, तुमच्याकडून खूप महत्त्वाची माहिती आम्हाला मिळाली. धन्यवाद.